अध्यक्ष महोदय, माझी विनंती आपल्या सभागृहाला की या ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यावे का हा खुलासा पहिला विरोधकांनी करावा, की काल जे काय मीटिंगला येऊ शकले नाहीत त्याचा खुलासा त्यांनी करावा। त्यानंतर जरांगे पाटलांना आमची विनंती आहे की सर्व पक्षीय नेत्यांना जरांगे पाटलांनी विचारावं की त्यांची भूमिका या विरोधकांची नेमकी काय आहे ते त्यांनी विचारावं। त्यानंतर जे काय वडेट्टीवार हे त्या दिवशी जे काय हाकेना भेटायला गेले होते तेव्हा त्यांच्या डोळ्यातून जे काय अश्रू आले होते ते अश्रू नेमकं मगरमच्छ होते का कसले होते। त्यानंतर जे मूक मोर्चे 57 मूक मोर्चे निघाले, या 57 मूक मोर्चाला उभाटाचे नेते जे काय त्यांनी सांगितलं की हे मूक मोर्चे नाहीत, हे मुके मोर्चे आहेत असं कार्टून करून दाखवलं त्यांनी, कार्टून। तर त्याची दखल घ्यावी। आणि अध्यक्ष महोदय, आमची विनंती आहे की शरद पवार साहेबांच्या हातामध्ये ज्या वेळेला काही गोष्टी होत्या त्यावेळेला त्यांनी का केलं नाहीत आणि म्हणून आमचा सवाल आहे की त्यांना हे ओबीसीतून आरक्षण द्यावं हे त्यांना मान्य आहे का हे त्यांनी विचारणा करावी। आणि जरांगे पाटलांना विचारावं की सगळ्या नेत्यांना विचारा की तुम्ही मंडळींनी हे जे काय सांगतायत ते काल मीटिंगला का आले नाहीत ह्याचा त्यांनी खुलासा करावा। जे आता बोंबलतायत ओरडतायत त्यांनी त्याचा खुलासा करावा की ते काल मीटिंगला का जाणून बुजून आले नाहीत। म्हणून आमचा सवाल आहे, त्यांना बोलण्याचा अधिकार नाही असं माझी तुम्हाला विनंती आहे। ज्या उभाटाचे नेते मूक मोर्चाला जे का मुका मोर्चे करून जे कार्टून काढून दाखवलं होतं त्यांना अधिकार पोचतो का या मराठ्यांबद्दल बोलण्याचा। म्हणून माझा तुम्हाला सवाल आहे की त्यांना विचारा की त्यांचं म्हणणं काय ते। राम अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, या माझ्याकडे एक मिनिट सदस्य बोलताय, थोडा ऐकून घ्या, सर्वांना बोलायची संधी द्या। हे कात्रण पूर्ण महाराष्ट्र आज पाहतोय अध्यक्ष महोदय। 2 मिनिटं काय दिलं या कात्रणात अध्यक्ष महोदय? या टीव्हीवरच्या बातमीमध्ये हे कात्रण मी मुद्दा मानला अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, माननीय विरोधी पक्षनेते वडेट्टीवार म्हणतात की मराठा समाजासाठी विशेष अधिवेशन बोलवा। सन्माननीय सदस्य काँग्रेस नेते विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार यांची आहे। अध्यक्ष महोदय एवढ्यावर थांबत नाहीत, सांगतात जी काल जी बैठक झाली, काल जी माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली त्या बैठकीच्या आधी वडेट्टीवार म्हणतात की आजच्या बैठकीत तोडगा निघेल। हे वाक्य कुणाचं आहे? आमचं नाहीये, माननीय विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांचं आहे। पुढे जाऊन ते काय म्हणतात अध्यक्ष महोदय, म्हणजे जे काँग्रेसचे नेते या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा म्हणून मागणी करतात तेच बैठकीला येत नाहीत। वारंवार या ठिकाणी माननीय सदस्य आशिष शेलार पासून सगळ्यांनी विचारलं की तुम्ही का बैठकीत आला नाहीत। यांची सगळ्यांची तोंड पांढरी पडली, त्यांच्याकडे उत्तर नाही। टीव्ही पुढे माध्यमांपुढे वेगळं बोलतात आणि या ठिकाणी वागताना वेगळं वागतात। माननीय अध्यक्ष महोदय, माझी तुम्हाला विनंती आहे, अजूनही या काँग्रेस पक्षानं, या उभाटानं, या शरद पवार राष्ट्रवादी गटानं स्पष्ट करावं की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याबाबत त्यांचं मत काय आहे। आणि माननीय जयंत पाटील साहेब, आपण या ठिकाणी विरोधानं भाषण करता, आपण काळजीपूर्वक ऐकताय। जर आपण आता या 3 प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत तर महाराष्ट्र समजेल की विरोधी पक्षाची भूमिका ही दुटप्पी आहे, 2 समाजामध्ये भांडण लावणारी भूमिका आहे। अध्यक्ष महोदय, मराठा समाजाला पहिलं आरक्षण माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं, 40 वर्ष मागणी होती। त्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाले, शिंदे साहेबांनी त्या आरक्षणाला आणखी पुढे नेण्याचा प्रयत्न केला। अध्यक्ष महोदय, त्या दरम्यान कोर्टात कोण गेलं? कोर्टात जाणारी व्यक्ती मी जाहीरपणे या ठिकाणी मांडतो, जी आरक्षणाला विरोध करणारी व्यक्ती होती तो काँग्रेसचा कार्यकर्ता होता। लाज वाटली पाहिजे तुम्हाला, लाज वाटली पाहिजे। 40 वर्ष सत्तेत होतात त्यावेळेस तुम्हाला मराठा समाज आठवला नाही। मराठा समाजाला आरक्षण द्यायला पहिल्यांदा या महाराष्ट्राच्या
माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिला आणि तुम्ही काँग्रेस पक्ष ज्यांनी आरक्षण दिलं त्याला विरोध करता. काय अधिकार आहे तुम्हाला? अध्यक्ष महोदय महत्वाचं आहे. वडट्टीवार साहेब आपण जरूर बोला, पण या प्रश्नाचं उत्तर द्या. वडट्टीवार साहेब आपण या प्रश्नाचं उत्तर द्या. आपण स्वतः म्हणताय मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास आमचा विरोध नाही. काय भूमिका आहे तुमची? काय भूमिका आहे तुमची? शिंदे साहेब खाली बसा. काय भूमिका आहे तुमची? म्हणजे टीव्ही पुढे एक बोलाल, सभागृहात एक बोलाल, मराठ्यांसाठी अधिवेशन बोलवा म्हणून मागणी कराल आणि मिटिंगच्या वेळेस गायब व्हाल. अध्यक्ष महोदय, याचा अर्थ स्पष्ट आहे. याचा अर्थ याला दोन समाजात भांडणं लावायचे आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे. दोन समाजामध्ये भांडणं लावून याला टीव्ही माध्यमांपुढे वेगळं बोलायचंय. आज पूर्ण महाराष्ट्र पाहतोय. मगासपासून इकडच्या 10 ते 12 सदस्यांनी वारंवार विचारलं, तुम्ही बैठकीत का आला नाहीत? आरक्षणाला विरोध करणारा कोर्टात तुमचा कोण कार्यकर्ता होता? त्याच्या पाठीमागे तुमचे कोण नेते होते? या सगळ्या गोष्टींचा उलगडा आज या महाराष्ट्राच्या पुढे या सभागृहात झाला पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.